कौसडीत रमजान ईद आनंदात, ईदगाहवर सामूहिक नमाज, बंधुभाव व एकात्मतेचा सुंदर संदेश, मान्यवरांची उपस्थिती। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक 21 मार्च रोजी रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच गावात सणाचे उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। मुस्लिम बांधवांनी नवीन वेशभूषा परिधान करून अत्तराचा सुगंध दरवळत ईदगाह मैदानाकडे प्रस्थान केले। सकाळी 8:45 ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक नमाज अदा करण्यात आली। नमाजपूर्वी मौलाना शेख इरशाद यांनी आपल्या प्रभावी बयानातून रमजान महिन्याचे महत्त्व, संयम, त्याग, दानधर्म आणि मानवतेचा संदेश यावर सखोल मार्गदर्शन केलं। त्यांनी समाजात एकोपा, शांतता आणि परस्पर सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले। त्यानंतर मौलाना शेख बिलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले। नमाज नंतर सर्वांनी एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी, समाजातील शांततेसाठी आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी सामूहिक दुआ प्रार्थना केली। नमाज संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। लहान मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण दिसून आले। त्यांनी नवीन कपडे घालून एकमेकांसोबत खेळत आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेत सणाचा आनंद लुटला। अनेक घरांमध्ये शीरकुर्मा व गोड पदार्थ यासारख्या पारंपरिक पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती। गावात सर्वत्र बंधुभाव, एकात्मता आणि सामाजिक सलोखा याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले। विविध समाजातील लोकांनी एकमेकांच्या घरी भेटी देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले। या प्रसंगी ईदगाह मैदानावर विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकळ, माजी सरपंच यशवंतराव देशमुख, माणिक बहिरट, मनोजराव देशमुख, भारत जीवने, रविकांत देशमुख, हनुमान मोरे, बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे, पोलीस नाईक अनिल शिंदे तसेच पोलीस पाटील प्रतिनिधी संभाजी इखे आदींचा समावेश होता। त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत समाजात सौहार्द आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले। स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला। एकूणच कौसडी येथे रमजान ईद सण पारंपरिक पद्धतीने धार्मिकता, बंधुभाव आणि आनंदाच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। या सणाने गावातील सामाजिक एकात्मता अधिक दृढ करत सर्व धर्मियांमध्ये मैत्री आणि प्रेमाचा संदेश दिला।